नमस्कार मित्रांनो, आज आहे 7 मे 2026 गुरुवार. मित्रांनो, आज उद्या आणि परवा महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस होणार आहे. या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अवकाळी पावसाचे अलर्ट सुद्धा दिले आहेत. माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा. त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून हवामानातील ताज्या अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता 7, 8 आणि 9 मे रोजी आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, सिल्लोड, वैजापूर एकंदरीत मित्रांनो मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला 7, 8 आणि 9 मे रोजी पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल. मित्रांनो, एकंदरीत पहिल्याच मागील 48 तासात पावसाने राज्यातील बहुतांश भागात हजेरी लावली आहे. मात्र आज, उद्या आणि परवा या दरम्यान राज्यातील पाऊस आणखी वाढणार आहे, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तसेच विदर्भात देखील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, खामगाव, वर्धा, यवतमाळ, वाशिम व तसेच विदर्भातील सर्वच भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर हा जास्त पाहायला मिळेल. मात्र यातील जास्त पाऊस हा आपल्याला चंद्रपूर, गडचिरोली या 2 जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात पहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि भुसावळ तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवस झालेला पाहायला मिळेल. मित्रांनो, या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे व विजांचे प्रमाण थोडं जास्त राहू शकते, तर काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे. तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो, त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे. त्यासोबत मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे, सासवड, सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पंढरपूर, कुचिजत, इंदापूर, करमाळा, बारामती, दौंड, अहिल्यानगर या भागात देखील आपल्याला 7 ते 9 मे दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तसेच कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, गोरेगाव, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण किनारपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आजपासून पुढील 3 दिवस आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तर यातील काही भागात हलका पाऊस देखील आपल्याला भाग बदलत झालेला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ही होती 7, 8 आणि 9 मे दरम्यानची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट. ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.